सर्वांना नमस्कार आणि डायबिटीज पर चर्चा या टॉक शो मध्ये आपले स्वागत आहे। मी मीनाक्षी आजच्या कार्यक्रमात तुमची अँकर आहे। आधुनिक जीवनशैली आणि तणाव यामुळे मधुमेह खूप वेगाने वाढत आहे। जगाच्या आकडेवारीनुसार भारतात मधुमेहाचे रुग्ण सर्वाधिक असल्या कारणाने भारताला मधुमेहाची राजधानी देखील म्हटले जाते। याच गोष्टी लक्षात घेऊन मधुमेह आणि त्याचे दुष्परिणाम याबाबत लोकांमध्ये जनजागृती व्हावी या उद्देशाने डायबिटीज पर चर्चा सारखा अनोखा उपक्रम सुरू करण्यात आला आहे। या उपक्रमाअंतर्गत जगातील सुप्रसिद्ध डायबिटोलॉजिस्ट आणि एंडोक्रिनोलॉजिस्ट आपल्याला डायबिटीजची लक्षणे, त्यावरचे उपचार आणि डायबिटीजमुळे होणारे हानिकारक परिणाम याबद्दल अधिक माहिती देतील। आज मुंबईहून ही मालिका पुढे नेत असताना मी तुमचे स्वागत करू इच्छिते डॉक्टर। आपल्या सोबत आहेत डॉक्टर मनोज चड्डा, डॉक्टर महेश चव्हाण, डॉक्टर अपूर्वा हजरनीस आणि डॉक्टर आवेश शिंगारे। आजच्या कार्यक्रमामध्ये पुढे जात असताना माझा पहिला प्रश्न आहे डॉक्टर महेश चव्हाण यांच्यासाठी। डॉक्टर, मधुमेह म्हणजे काय? मधुमेह होण्याचा धोका कोणाला जास्त आहे? मधुमेह म्हणजे रक्तातील साखर प्रमाणापेक्षा जास्त वाढणे। मधुमेह फक्त साखरेचा आजार नाही तर हा चरबी आणि प्रोटीन या सर्व मेटाबॉलिझमचा आजार आहे। आणि मधुमेह म्हणजे रक्तातील साखर 126 पेक्षा जास्त उपाशीपोटी आणि जेवल्यानंतर 200च्या वर असे किमान 2 वेळेला तपास केल्यावर आणि 3 महिन्याचा ॲव्हरेज HbA1c और ग्लायकोसिलेटेड हिमोग्लोबिन याचं प्रमाण 6.5% वर असेल तर आपण त्याला मधुमेह असं म्हणतो। आणि मधुमेह होण्याचा धोका कोणाला जास्त आहे तर साधारणतः ज्यांच्या आई किंवा वडील किंवा दोघांना किंवा आजी आजोबा असे घरातील कुठल्याही व्यक्तीला जर मधुमेह असेल तर त्यांना मधुमेह होण्याचा धोका जास्त आहे। आई आणि वडील दोघांना असेल तर साधारणतः 85% धोका त्यांना जास्त आहे मधुमेह होण्याचा। भारतातील प्रत्येकजण साधारणतः मधुमेहासाठी त्यांना धोका आहे, कारण 35 नंतरनं त्यांनी सर्वांनी मधुमेहाचं चेकिंग सुरू करणं गरजेचं आहे। आणि यासाठी साधारणतः 3 महिन्याचा ॲव्हरेज आणि फास्टिंग आणि जेवल्यानंतर 2 तासांनी हे 3 तपास 35 नंतरनं दरवर्षी करणं गरजेचं आहे। पुढचा प्रश्न विचारूया डॉक्टर मनोज चड्डा यांना। डॉक्टर, सामान्य रक्तातील साखरेची पातळी काय आहे? मी घरी मधुमेहाची चाचणी कशी करू शकते? नॉर्मल फास्टिंग ब्लड शुगर जर बघितलं तर ते 100च्या पेक्षा कमी व्हायला पाहिजे आणि जेवणाचे 2 तासच्या नंतर 140 हे नॉर्मल लेवल्स आहे। आणि जे 3 महिन्याचे ॲव्हरेज म्हणते HbA1c बिलो 5.7 140 to 200 जेवणानंतर हिला आम्ही प्री डायबिटीज म्हणते। असाच फास्टिंग पण 100 ते 126ला प्री डायबिटिक म्हणते। 126 वर गेले फास्टिंग आणि 200च्या वर गेले जेवणाचे 2 तास नंतर ते प्रॉपर डायबिटीज झाले। लॅबमध्ये चेक केले डायग्नोसिससाठी व्हेरी गुड, पण त्याच्यानंतर जर डॉक्टरने ट्रीटमेंट चालू केले तर तुम्ही घरी पण बोटं टोचून सेल्फ मॉनिटरिंग घरी करू शकते। आजच्या तारीखमध्ये ग्लुकोमीटर्स खूप चांगले भेटते, पण फक्त लक्ष ठेवा की ग्लुकोमीटरचं आणि लॅबच्या रीडिंगमध्ये 10 ते 15% फरक येऊ शकते। हे म्हणजे नाही की तुमचं मीटर खराब आहे, पण हे टेक्नॉलॉजीमध्येच फरक आहे। सो हे लक्ष ठेवायचं पुढे की जेव्हा तुम्ही घरचं टेस्टिंग करते तर 15-20 दिवसमध्ये एक वेळ लॅबचा पण क्रॉस चेक करायचं की मीटर बरोबर चालतं की नाही। पुढचा प्रश्न डॉक्टर अपूर्वा हजरनीस यांच्यासाठी। डॉक्टर, HbA1c चाचणी काय आहे आणि मधुमेह शोधण्यात कशी मदत करते? HbA1c म्हणजे ग्लायकोसिलेटेड हिमोग्लोबिन। ही गेल्या 3 महिन्यात रक्तामध्ये ॲव्हरेज साखर किती होती याचं एक पर्सेंटेज देते। याचा निदानामध्ये खूप फायदा होतो। जर ही लेवल 5.7 पेक्षा कमी असेल म्हणजे मधुमेह नाही, 5.7 ते 6.5 याच्यामध्ये असेल म्हणजे बॉर्डर लाईन किंवा प्री डायबिटीज असं आपण म्हणतो, आणि 6.5 पेक्षा जास्त असेल तर मधुमेहाचं निदान निश्चित असतं। ज्या रुग्णांना मधुमेह ऑलरेडी आहे त्यांना गोळ्या, औषधं, इन्सुलिन घेऊन ही लेवल 6 ते 6.5 मध्ये ठेवणं अत्यंत आवश्यक असतं। अशी लेवल ठेवल्यानंतर डायबिटीसची कॉम्प्लिकेशन्स होत नाहीत, म्हणून प्रत्येक मधुमेह रुग्णाने दर 3 महिन्यांनी HbA1c ची टेस्ट करणं आवश्यक आहे।
माझा पुढचा प्रश्न आहे डॉक्टर आवेश शिंगारे यांच्यासाठी. डॉक्टर, भारतीय लोकसंख्येला मधुमेहाचा धोका कशामुळे होतो? जसे आत्ता आपण ऐकले की भारत ही मधुमेहाची राजधानी आहे. 8 ते 10% लोकांना मधुमेह आहे व त्याच्याहूनही अधिक बऱ्याच जणांना त्याचा धोका आहे. तो हा मधुमेह प्रकार 2 म्हणजे टाईप 2 मधुमेहामुळेही भारतीयांना धोका आहे. तो याचे प्रमुख 2 कारण म्हणजे आपली अनुवंशिक बनावट, ज्याला आपण जेनेटिक टेंडन्सी म्हणतो, व चुकीची जीवनशैली, या 2 कारणामुळे धोका वाढतो. आपण भारतीयांची अनुवंशिक बनावटच अशी आहे, जसे सांगायचे झाले तर पोटावरील मांस किंवा पोटावरील चरबी आपल्याला जास्त असते, आपल्यामध्ये मसलचे प्रमाण कमी असते. या सर्व गोष्टींमुळे आपल्याला मधुमेह होण्याचा धोका वाढतो. त्याचबरोबर मागील बऱ्याच दशकात जीवनशैलीमध्ये बरेच बदल झालेले आहेत. उदाहरणार्थ आहार बदललेला आहे, चुकीचा आहार जास्त घेतला जातो, व्यायाम कमी होता चाललेला आहे, बैठक काम जास्त होत आहे, तणाव वाढलेला आहे व धूम्रपानचे जास्त झालेले आहे. या सर्व गोष्टींमुळे आपण भारतीयांमध्ये मधुमेहाचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. पुढचा प्रश्न डॉक्टर मनोज चड्डा सरांसाठी. डॉक्टर, एकदा का एखाद्या व्यक्तीला मधुमेह असल्याचे निदान झाले की लगेच औषधोपचार केले जातात का? व्हेरी इम्पॉर्टंट क्वेश्चन. काय की एक वेळ डायग्नोसिस झाले म्हणजे असं नाही की लिस्ट ऑफ ड्रग्स चालू करायचं. मधुमेह असं डॉक्टर आवेशने सांगितले पुअर लाईफस्टाईलमुळे जास्त होतं. तर पहिल्या गोष्टी तर डाएट ते बदली करायचं. आमचं साधारण इंडियन डाएट इज द बेस्ट डाएट. ॲक्टिव्हिटीज वाढवायचे आणि जे इनॲक्टिव्हिटी, आता आम्ही खूप तास बसून काम करतो कम्प्युटर समोर किंवा पेशंट समोर, तर दर अर्धा तासमध्ये उभे राहून एक 10-15 सेकंडसाठी पण जरा वॉक केले तर खूप चांगलं आहे. झोपेचा वेळ, जेवणाचा वेळ हे सगळं करेक्ट करायचं. ह्याचं नंतर जे डॉक्टर डाएटचं आणि ड्रग्सचं ते बघायचं. सो अगेन रेपिटेशन, ही लाईफस्टाईल पहिलं चेंज करायचं, नंतर औषध वगैरे चालू करायचं. आपण पुढचा प्रश्न विचारणार आहोत डॉक्टर महेश चव्हाण यांना. डॉक्टर, मधुमेहाच्या व्यवस्थापनात इन्सुलिनची भूमिका काय आहे? मधुमेहाच्या व्यवस्थापनामध्ये इन्शुलिनची भूमिका खूप मुख्य आहे. इन्शुलिन ह्या सर्व प्रकारच्या मधुमेहामध्ये वापरले जाऊ शकते. टाईप 1 डायबिटीज, टाईप 2 डायबिटीज, जेस्टेशनल डायबिटीज, पँक्रियाटिक डायबिटीज आणि इतर अनेक प्रकारच्या डायबिटीजमध्ये ते वापरलं जाऊ शकतं. इन्शुलिन हे जीवन आवश्यक आणि जीवनाला वाचवणारं औषध आहे. ज्या वेळेला सर्व प्रकारचे औषधं फेल जातात त्यावेळेला पण इन्शुलिन काम करून इन्शुलिन साखर कमी करून इन्शुलिन माणसाचा जीव वाचवू शकतो. आणि इन्शुलिन हे डायबिटिक किटोॲसिडोसिस आणि हायपरऑस्मोलर कोमा यासारख्या डायबिटीसच्या कॉम्प्लिकेटेड हायपरग्लायसिमिया याच्यामध्ये इन्शुलिन साखर कमी करून जीव वाचवू जाऊ शकतो. पुढचा प्रश्न विचारणार आहोत डॉक्टर अपूर्वा हजरनीस यांना. डॉक्टर, उच्च किंवा कमी ग्लायसेमिक इंडेक्स खाद्यपदार्थ काय आहेत? एखाद्या पदार्थातील कर्बोदकांमुळे रक्तातली साखर किती प्रमाणात वाढते आणि किती वेगाने वाढते याचा इंडेक्स म्हणजे ग्लायसेमिक इंडेक्स. ज्या पदार्थांचा ग्लायसेमिक इंडेक्स उच्च आहे त्याने मधुमेह रुग्णाच्या रक्तातली साखर खूप जास्त वाढते आणि पुष्कळ तास ती वाढलेली राहून जाते. याचे एक्झाम्पल्स आहेत बटाटा, साबुदाणा, भात, मैद्याचे पदार्थ, काही फळं जसं की केळं, चिकू, आंबा, कलिंगड. आणि याच्या उलट म्हणजे लो ग्लायसेमिक इंडेक्स किंवा ज्या पदार्थांचा ग्लायसेमिक इंडेक्स कमी आहे हे खाऊन रक्तातली साखर तितकीशी वाढत नाही. ह्याची उदाहरणार्थ आहेत सर्व प्रकारच्या भाज्या, कडधान्य, सॅलेड्स, सफरचंद, नासपती अशी फळं. म्हणून मधुमेह रुग्णाने कमी ग्लायसेमिक इंडेक्स असलेल्या पदार्थांचं जास्त सेवन करणं आवश्यक असतं. आता प्रश्न विचारणार आहोत डॉक्टर आवेश शिंगारे यांना. डॉक्टर, मधुमेहाच्या गुंतागुंत काय आहेत आणि ते किती धोकादायक आहेत? दीर्घकाळ व अनियंत्रित असलेल्या मधुमेहामुळे गुंतागुंत म्हणजेच कॉम्प्लिकेशन्स होतात.
कॉम्प्लिकेशन्स म्हणजे शरीरातील इतर अवयव त्याच्यामुळे बिघडतात किंवा काम त्यांचं कमी होते. तर खालील अवयवांमुळे मधुमेहामुळे खालील अवयवांचे नुकसान होते. डोळे, मधुमेहामुळे डोळ्यांच्या पडद्याचे नुकसान होऊ शकते, ज्याला आपण डायबेटिक रेटिनोपॅथी असं म्हणतो. ते वाढल्यास दृष्टी कमी होऊ शकते किंवा दृष्टी संपूर्ण जाऊ पण शकते. मूत्रपिंड म्हणजे किडनीवर पण परिणाम होऊ शकतो. किडनीचे काम कमी झाले तर पेशंटला त्रास होतोच, व ते जर वाढले तर मूत्रपिंड पूर्णपणे जर निकामी झाले तर डायलिसिसची गरज पण पडू शकते. मधुमेहामुळे छोट्या नसा ज्या आहेत, स्मॉल नर्व्स, त्याच्यावर जर परिणाम झाला तर पायांमध्ये बधीरपणा किंवा मुंग्या येणे हे होऊ शकते. त्याचबरोबर मधुमेहामुळे हृदयावर परिणाम होऊन हृदयाच्या झटका येणे म्हणजे हार्ट अटॅकचे चान्सेस वाढू शकतात. मेंदूमध्ये पक्षघात म्हणजे स्ट्रोकचे चान्सेस वाढू शकतात. अजून इम्पॉर्टंट म्हणजे पायांच्या ज्या रक्तवाहिन्या आहेत त्या कमी होऊ शकतात, त्यातून रक्त जातं, त्याचं ब्लड फ्लो कमी होतो व त्यामुळे पायाच्या ठिकाणी जखम होऊ शकते. ती झालेली जखम पेशंटना दिसून येत नाही, समजत नाही व त्यामुळे इन्फेक्शन पकडू शकते. तर हा सगळ्या गुंतागुंत मधुमेहामुळे होतात. हा गुंतागुंत टाळण्यासाठी साखर नियंत्रित ठेवणे तर गरजेचेच आहे, पण त्याचबरोबर इतर रिस्क फॅक्टर्स म्हणजे चरबी म्हणजेच कोलेस्ट्रॉल आटोक्यात ठेवणे, रक्तदाब नियंत्रित ठेवणे, स्मोकिंग धूम्रपान न करणे, हे या सगळ्या बाबींचे गोष्टी पण लक्षात ठेवल्या पाहिजेत. डॉक्टर्स, तुम्ही सर्वांनी दिलेली माहिती खरोखरच अभ्यासपूर्ण आहे. पण आजचे बोलणे संपवण्याआधी मी तुम्हा प्रत्येकाला विनंती करते की आमच्या दर्शकांसाठी तुमचा संदेश काय असेल, ज्यामुळे त्यांना त्यांचे मधुमेह अधिक चांगल्या प्रकारे व्यवस्थापित करण्यास मदत होईल. डॉक्टर मनोज चड्ढा यांना विचारूया की त्यांचा दर्शकांसाठी संदेश काय असेल. आतापर्यंत तुम्ही खूप ऐकलं आहे डायबिटीजबद्दल. सर, माझा एक 3-4 पॉईंट्सचे मी तुम्हाला टेक होम सांगतो की डायबिटीज आजार खराब आहे, पण जर तुम्ही समजलं की ते तुमचं मित्रसारखं आहे तर ते खराब नाही आहे. आता जे आम्ही सांगितलं आहे, लाईफस्टाईल चेंजेस, डाएट चेंजेस, बिहेवियरल चेंजेस करा, तर हे सगळं केलं ना तर फक्त डायबिटीजसाठी नाही, दुसरं माणूससाठी पण खूप चांगलं आहे. रेग्युलर ॲक्टिव्हिटीज, एक्सरसाइज विल हेल्प यू इन अ लाँग रन. जे पेशंटला आजार झालं तर रेग्युलर फॉलोअप, रेग्युलर चेकअप्स, प्रिव्हेंट कॉम्प्लिकेशन्स, आणि जे डॉक्टर म्हणते ते औषध करा. यू विल गो अ लाँग वे इन अ व्हेरी हेल्दी वे. आता एक आणखीन जे व्हेरी पॉप्युलर इश्यू झालं आहे ते डायबिटीज रिव्हर्सलबद्दल. तर मी एक लास्ट पॉईंट हेच म्हणते की डायबिटीज रिव्हर्सल पॉसिबल आहे इन अ सिलेक्ट ग्रुप. म्हणजे असा नाही की दर पेशंटला म्हटलं की माझी डायबिटीज क्युअर करून टाका, असं नाही होते. पण जे न्यूली डायग्नोज्ड आहे, वजन खूप जास्ती आहे, लाईफस्टाईल खराब आहे, अल्कोहॉल, स्मोकिंग वगैरे करते आणि जेनेटिक्स चांगलं आहे म्हणजे जास्ती फॅमिली हिस्ट्री स्ट्रॉंग नाही आहे, तर डायबिटीज रिव्हर्सल पॉसिबल आहे. पण डायबिटीज एक आजार नाही आहे, ते 10 प्रकारचे आजार आहे. तर एक यार्डस्टिक नाही वापरायचं आहे, डॉक्टरकडे जाऊन बरोबर सल्ला घ्यायचं आणि नंतर जे पण लाईफस्टाईलबद्दल सांगते, डाएटबद्दल सांगते आणि रिव्हर्सलबद्दल पॉसिबल आहे. डॉक्टर महेश चव्हाण यांना आपण विचारणार आहोत की आमच्या दर्शकांसाठी ते काय संदेश देऊ इच्छितात. मधुमेह हा व्यवस्थित प्रकारे नियंत्रित केला जाऊ शकतो, पण त्यासाठी प्रत्येकाने 3 स्टेप्स फॉलो करणे फार गरजेचं आहे. डाएट, एक्झरसाइज अँड योग्य प्रकारे मेडिकेशन्स घेणे. तर डाएटबद्दल जेवढं बोलावं तेवढं कमीच आहे. पण डाएटमध्ये साधारणतः कार्बोहायड्रेटचं प्रमाण कमी करून प्रोटीनचं प्रमाण वाढवणे आणि त्यानंतरनं कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट्स म्हणजे पालेभाज्या किंवा फायबर आहारामध्ये ठेवल्यानंतर साखरेतील उच्च आणि कमी प्रमाण दोन्ही प्रमाण नियंत्रित करण्यात मदत होऊ शकते आणि योग्य प्रकारच्या आधारे. आणि एक्सरसाइज साधारणतः प्रत्येकाने 45 मिनिट ते 1 तास हे वॉकिंग, आपण सर्वच जण वॉकिंग करतो, हजारो वर्षापासून मनुष्य चालत आहे, तर त्यामुळे वॉकिंग हे सर्वोत्तम व्यायाम आहे, ब्रिस्क वॉकिंग करणे. आणि त्यामुळे 45 मिनिट ते 1 तास जर माणूस चालला तर त्याच्या साधारणतः 10,000 स्टेप्स किंवा
आता नवीन स्टडीप्रमाणे 12 ते 14,000 स्टेप्स याने वजन कमी होण्यास मदत होते. त्याच्या मसल्सला साखर योग्य प्रकारे वापरता येऊ शकते आणि त्याच्या रक्तातील साखर त्यामुळे कमी व्हायला मदत होऊ शकते. तिसरी स्टेप आहे वजन कमी करणं. वजन साधारणतः 5 ते 10% जर एखाद्या माणसाने कमी केले तर त्याच्या साखरेतील अनियंत्रितपणा बऱ्यापैकी कंट्रोलमध्ये येऊ शकतो. आणि जसं डॉक्टर चड्डा यांनी सांगितले त्याप्रमाणे आपल्याला डायबिटीस रिव्हर्सल किंवा डायबिटीस रेमिशन यावर आपण जाऊ शकता, ज्याने डायबिटीस हा नियंत्रित येऊ शकतो. बऱ्याच वेळेला गोळ्या वगैरे कमी होऊ शकतात किंवा थांबवू पण शकतात जर माणूस 10% जास्त वजन कमी करू शकला. आणि त्यानंतर योग्य प्रकारच्या औषधोपचारांच्या आहाराने माणसांना प्रत्येक कॉम्प्लिकेशन्स त्यांनी कंट्रोलमध्ये आणता येऊ शकतात आणि प्रिव्हेंट केले जाऊ शकतात. वळणार आहोत डॉक्टर अपूर्वा हजरनीस यांच्याकडे. आमच्या दर्शकांसाठी तुम्ही काय संदेश देऊ इच्छिता? मधुमेहाचं निदान झाल्यानंतर डे 1 पासून म्हणजे पहिल्या दिवसापासून शुगर नियंत्रणात ठेवणं अत्यंत आवश्यक आहे, ज्यामुळे मधुमेहाची कॉम्प्लिकेशन्स अनेक वर्षांनंतर होणार नाहीत. यासाठी तुमचा सगळ्यात मोठा मदतनीस असेल योग्य तो आहार. योग्य आहार म्हणजे काय तर आपल्या प्लेटमध्ये कार्बोहायड्रेट म्हणजेच कर्बोदकं फक्त 1/3 ठेवायची. प्रथिनं म्हणजे प्रोटीन्स हे 1/3 असलेच पाहिजेत आणि राहिलेले 1/3 1/3 हे तुमचं भाज्या सॅलेड याचा पार्ट असला पाहिजे. सो कर्बोदकांमध्ये चपाती, नाचणी, ज्वारी, गहू, भात हे सर्व येतं. या 1/3 जास्त प्रमाणावरती ह्याचं सेवन करणं योग्य नाही राहणार. प्रथिनांमध्ये आपलं सर्व प्रकारच्या डाळी, कडधान्य, पनीर, सोया, टोफू आणि नॉनव्हेज आयटम्स ह्याचा समावेश होतो. आणि सॅलेडमध्ये सगळ्या प्रकारच्या भाज्या आणि सॅलेड ह्याचा 1/3 तुम्ही पोर्शनमध्ये ते खाणं अत्यंत आवश्यक आहे. अशा प्रकारे रोज जर खात राहिलात तर फक्त आहारावरतीच पुष्कळ प्रमाणावरती तुमचा मधुमेह नियंत्रणात येऊ शकतो आणि मग राहिलेला जो असेल तो ऑफकोर्स मेडिसिनच्या साहाय्याने तुम्हाला नियंत्रणात आणायचा आहे. डॉक्टर आवे शिंगारे यांना त्यांचा आमच्या दर्शकांसाठी असलेला संदेश विचारणार आहोत. माझा पहिला संदेश आहे की प्रकार 1 मधुमेह जो असतो ज्याला आपण टाईप 1 डायबिटीस म्हणतो, त्यामध्ये मात्र आहार, व्यायाम त्यानंतर इन्सुलिन हे आवश्यक असतं. ते रुग्ण प्रकार 2 मधुमेहापेक्षा संख्या कमी आहे, पण त्या लोकांनी इन्सुलिन बंद करू नये, कारण बंद केल्यास जीवाला धोका होऊ शकतो. हा पहिला संदेश. दुसरा आहे की मधुमेह तर नियंत्रित रक्तातील साखर नियंत्रित ठेवणे हे गरजेचेच आहे, पण त्यासोबत इतर घटक किंवा रिस्क फॅक्टर्स हे पण कंट्रोल करणे गरजेचे आहे. जसं की रक्तातील चरबी, कोलेस्ट्रॉल, ब्लड प्रेशर या गोष्टींचा पण या गोष्टींची पण रेग्युलरली तपासणी करून गरज पडल्यास त्याची पण उपचार घेणे हे गरजेचं आहे. तिसरा असं आहे की बऱ्याच पेशंटना हे वाटतं की जे औषध दिले जातात प्रकार 2च्या मधुमेहामध्ये, ज्यामध्ये आपण टॅबलेट्स पण देतो, त्या टॅबलेट्समुळे शरीरावर काही नुकसान होतं. तर मी सांगू इच्छितो की रक्तातील साखर कंट्रोलमध्ये ठेवणं गरजेचं आहे. टॅबलेट्समुळे हे जनरली टेस्टेड करून आणि मगच उतरवले जातात, त्यामुळे शरीरावर काही नुकसान होत नाही. त्यामुळे गरज असेल आणि प्रामुख्याने जर साखर नियंत्रित नसेल तर मात्र औषधं ही घ्यावीच लागतात. शेवटचं असं आहे की जे शरीराचा ताण आहे किंवा स्ट्रेस आहे तो पण बऱ्याचदा आपण निग्लेक्ट करतो. स्ट्रेस हा खूप मोठा घटक आहे जो मधुमेह किंवा साखर वाढवतो. त्यामुळे स्ट्रेस कमी करणं, ज्यासाठी तुम्ही योगा किंवा हॉबीज किंवा काही रिक्रिएशन करू शकतात, हे केल्यास, ताण कमी केल्यास पण मधुमेह बऱ्यापैकी प्रमाणात आटोक्यात येतो. नमस्कार, मैं डॉक्टर मनोज चड्डा हूँ, कंसल्टेंट एंडोक्रिनोलॉजिस्ट एट पीडी हिंदुजा हॉस्पिटल. और मेरा मैसेज आज डायबिटीज के बारे में ये है कि वो एक सिंगल बीमारी नहीं है, वो एक मेटाबॉलिक बीमारी है जिसमें प्रोटीन और फैट शुगर के साथ इफेक्ट होता है. बहुत कुछ सुनने में आता है टाइप्स ऑफ डायबिटीज का, तो एक तो जो है टाइप 1 डायबिटीज उसको छोड़ देते हैं क्योंकि वो बच्चों की डायबिटीज है और उसके लिए सिर्फ
इंसुलिन ही इलाज है। जो बाकी टाइप 2 डायबिटीज जिसको कहते हैं, वो कम से कम नहीं तो 6 तरीके के टाइप 2 डायबिटीज है, हर कोई एक ही डायबिटीज नहीं होती। सो एक उसमें से सेट है जो मोटे हैं, जिनकी डाइट और लाइफस्टाइल एकदम खराब है, न्यूली डायग्नोज्ड है, इनको हम ऑफर करते हैं रिवर्सल ऑफ डायबिटीज, कि भाई आपकी डायबिटीज पूरी ठीक कर सकते हैं, प्रोवाइडेड आप अपना खाने का ख्याल रखिए, एक्टिविटीज का ख्याल रखिए, सोने का टाइम ठीक रखिए और ज्यादा टेंशन मत लीजिए। डेफिनेटली रिवर्सेबल पॉसिबल है। मगर जो बीमारी वाली डायबिटीज है, जो 15-20 साल से डायबिटीज चल रही है, या जो एकदम लोग पतले हो गए हैं, उनको प्रॉपर इलाज करना चाहिए। अपने डॉक्टर के हिसाब से जो कहते हैं आपको, आप वो फॉलो करिए, चाहे टैबलेट्स हों, और जब ज़रूरत हो तो आप इंसुलिन लीजिए। नमस्कार, आई एम डॉक्टर महेश चौहान, एंडोक्राइनिस्ट एट अपोलो हॉस्पिटल, नवी मुंबई। मेरा यही संदेश रहेगा सभी मधुमेह के रोगियों के लिए कि चलते रहिए, सही तरीके का डाइट और एक्सरसाइज फॉलो करें, और डॉक्टर के आदेशानुसार सही तरह की दवाइयों का सेवन करें। नमस्कार, आई एम डॉक्टर अपूर्वा हजरनिस, एंडोक्राइनोलॉजिस्ट प्रैक्टिसिंग इन हार्मनी सेंटर फॉर डायबिटीज़ इन थाने एंड भक्ति वेदांत हॉस्पिटल। मेरा संदेश ये रहेगा हर डायबिटिक मरीज़ को कि डे 1 से, शुरू से आप आपका डायबिटीज़ काबू में रखो। सही आहार और रेगुलर एक्सरसाइज के साथ दवा लेना बहुत ज़रूरी है। दवा भी सेफ़ है, और अगर ज़रूरत है तो इंसुलिन भी लेके आपको आपका डायबिटीज़ काबू में रखना है। इंसुलिन बहुत ही नेचुरल है और बिना कोई साइड इफ़ेक्ट का है। थैंक यू। नमस्कार, मैं डॉक्टर आवेश शिंगारे, मैं एंडोक्राइनोलॉजिस्ट हूँ, MGM न्यू बॉम्बे हॉस्पिटल वाशी में। मेरा ये संदेश है कि डायबिटीज़ यानी डिसिप्लिन, अगर आप खान पान, एक्सरसाइज और दवाओं में डिसिप्लिन रखते हैं तो आप डायबिटीज़ के ऊपर ज़रूर जीत सकते हैं। धन्यवाद। मधुमेहावरील विशेष चर्चेसाठी तुम्हा सर्व डॉक्टरांचे खूप खूप आभार। प्रत्येक रोगाचा उपचार योग्य माहितीने सुरू होतो। आम्हाला आशा आहे की आमच्या या खास शोमधून तुम्हाला मधुमेहाशी संबंधित प्रत्येक प्रश्नाची उत्तरे मिळाली असतील। मधुमेह आणि त्याचे व्यवस्थापन याबद्दल अधिक माहिती मिळविण्यासाठी आपण मधुमेहावरील चर्चेद्वारे आमच्या फेसबुक पेजवर सामील होऊ शकता। यूट्यूब, ट्विटर आणि इंस्टाग्रामवरही डायबिटीज पे चर्चा पेज आहे। आजच्या विशेष कार्यक्रमात एवढेच। स्टे कनेक्टेड विथ अस। धन्यवाद। आई भवानीचा गजर म्हणजे झी 24 तास।